नीट पेपरफुटी प्रकरणातली एक मोठी अपडेट समजते ती म्हणजे डॉक्टर मनोज शिरुरे लातूरमधल्या नामांकित इंग्रजी शाळेचा अध्यक्ष असल्याचं उघड झालेलं आहे। डॉक्टर मनोज शिरुरे सध्या सीबीआयच्या अटकेत आहे। शिरुरे अध्यक्ष असलेली इंग्लिश शाळा बोगस असल्याची माहिती समजते। या शिरुरेच्या बोगस शाळेची सीबीआयने चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून करण्यात आली आहे। याला एक मागणी आहे की ह्यांचा जो व्यवहार झालेला आहे पेपर फुटीचा जो की या शाळेचा आणि त्या पेपर फुटीचा ह्यांचे जे व्यवहार आहेत त्याची चौकशी व्हावी, जेणेकरून शिरुरे डॉक्टरचाही याच्यात किती सहभाग आहे हे लक्षात येते। कारण ही शाळा जी आहे 2019 पासून शासनाची कोणतीही परवानगी नसताना हजारो विद्यार्थ्यांचे लाखो रुपये प्रमाणे फीस वसूल करत आहेत। याला राज्य शासनाची मान्यता नाही ना, इंग्लिश स्कूलची नाही, कशाची मान्यता नाही। या सगळ्या संदर्भात प्रतिनिधी अजय घोडके आपल्याला आणखी तपशील देत आहेत। अजय, रिद्धी, आपण जर पाहिलं तर डॉक्टर मनोज शिरुरे हा मूळचा लातूरचाच आहे। वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्याची मोठं प्राबल्य आहे आणि लातूर शहरातल्या औसा रोड परिसरामध्ये त्याचं सिद्धिविनायक नावाचं त्या ठिकाणी एक रुग्णालय पण आहे। हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याची ओपीडी पण होते। परंतु त्याचबरोबर लातूर शहरामध्ये असलेल्या रेनिसन्स नावाच्या एका इंग्लिश स्कूलचा सुद्धा तो अध्यक्ष असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्या संदर्भात पाठपुरावा पण केला जातोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तक्रारही करण्यात आलेली होती आणि उपलब्ध माहितीनुसार 2019 पासून ही जी रेनिसन्स नावाची शाळा आहे ज्याचा अध्यक्ष हा शिरुरे आहे, ती शाळा त्या ठिकाणी अवैधरित्या सुरू असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे। त्याच्यामुळं शिरुरेचं या संदर्भातलं त्या ठिकाणी सीबीआयची ही जी चौकशी सुरू आहे त्याचं आणि ह्या जी बोगस शाळा चालू आहे याचं काही वेगळं नेटवर्क आहे की काय, या संदर्भातली चौकशी करावी अशी मागणी सुद्धा मनसेने केलेली आहे। त्यामुळं येणाऱ्या काळात सीबीआय या संदर्भात काही चौकशी करतं का तेही पाहावं लागणार आहे। जी अजय, तुम्ही आणि इतरही सगळे प्रतिनिधी आमच्याशी असेच जोडलेले राहा।